आज आपल्याकडे स्पेशल डे आहे, म्हणजेच माझ्या मुलाचा बर्थडे आणि सुरुवातच आमची झाली आरशातून. हिरो बघा कसा तयार होतोय. आणि आता आला सर्वात गोंड क्षण, तो म्हणजे बर्थडे बॉयला ओवाळणे. छोट्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू. आई म्हणून ना असंच मन भरून येतं. वर्षानुवर्ष असंच आयुष्य तुला आणखीन लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना. मग काय, आम्ही निघालो बाहेर. आजचा दिवस एकदम हॅपी मूडमध्ये होता. आणि आज आनंदाचा दिवस असल्याने आम्ही थेट स्वामी समर्थांच्या मठात गेलो आणि स्वामी समर्थांच्या पायाशी दर्शन घेतलं. एकदम शांत वातावरण आणि माझा मुलगा इतका छान असं दिसत होता तिथे. त्याला छान असे आशीर्वाद घेतले, स्वामीचे दर्शन घेऊन झाले. आणि तुम्हालासुद्धा स्वामीचे दर्शन घडले आहे तर तुम्हीसुद्धा दर्शन घेऊन घ्या. सर्वांवर स्वामींची कृपा अशीच राहू दे हीच स्वामीचरणी प्रार्थना. दर्शन झालं, मन निवांत झालं आणि मग घरी आलो. पण बर्थडेच्या दिवशी गिफ्ट तर हवंच ना, मग त्यामुळे आम्ही लगेच निघालो गिफ्ट घेण्यासाठी. त्याच्या आधी छोटी मोठी खरेदी करायची होती. तर बर्थडे होता तर थोडंफार साहित्यसुद्धा घ्यायचं होतं. मग आम्ही एका शॉपमध्ये गेलो, तिथं थोडंफार साहित्यसुद्धा घेतलं. पाण्याच्या बॉटल, पत्रावळी वगैरे असं काय काय थोडंफार घेतलं. आणि हे बघा बलून वगैरे सगळंच एक साथ पॉकेट होतं तर ते सुद्धा मी घेतलं आहे इथे. आणि आता बड्डे बॉयला गिफ्ट तर हवं होतं. खूप दिवसापासून त्याला गिफ्ट पाहिजे म्हणून मागे लागला होता. म्हटलं चला आज बड्डे आहे तर आज आपण देऊया बड्डे गिफ्ट. काय असेल पुढे तुम्ही बघा. आणि त्याला हवी होती सायकल. खूप दिवसापासून सायकल हवे बोलत होता. मग काय, अखेर घेतली ना सायकल. पहा जरा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, कसा चेहरा चमकत आहे. मला वाटलं आज माझ्या घरात दुसरा छोटा शेरलॉक होम्स जन्मला आहे. रात्री मग तयारी सुरू झाली बड्डे सेलिब्रेशनची. आणि मग काय, केक आणि आता सुरू झाला बड्डे सेलिब्रेशन. तर तुम्ही बघू शकता मस्त सगळेजण जमले होते आणि बड्डे सेलिब्रेशनचं होत आहे. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू.
त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमधलेच पण एकदम जवळचे असे आमचे नाते झाले होते. त्यांची रिटायरमेंट झाली होती, तर ते आता इथून जाणार होते. तर खरं सांगू का, मन भरून आलं होतं. इतकी वर्ष आम्ही एकत्र राहिलो. त्यांना आम्हाला आहेर करायचं होतं. म्हटलं चला आपण करूया. मग हळदी-कुंकू वगैरे लावताना डोळ्यात पाणी आलं. माझ्यासाठी ते कुटुंबासारखेच होते. मला तर त्यांनी कायमचं मुलगी मानलं होतं. कधी हसत, गप्पा, कधी एकमेकांचं सुख-दुःख वाटून घेतलं आम्ही. कधी छोट्या-मोठ्या गोष्टीतून आधार देणं, हे सर्व काही त्यांनी मला केलं होतं. असं खूप काही आम्ही एकत्र शेअरसुद्धा केलं होतं. एवढी वर्ष शेजारी नाही तर नातं असं जपलं होतं ना त्यांनी, घरची मला मानलं होतं. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तुमचं प्रेम कायम आमच्यासोबत असंच राहील. आम्ही ना कधी-कधी हसत खूप गप्पा मारल्यात, पण कधी-कधी एकमेकांचं दुःखसुद्धा खूप वाटून घेतलं आहे. त्यांनी माझ्या मनातलं आणि मी त्यांच्या मनातलं सर्व काही आम्ही एकमेकांना शेअर केलं आहे. आणि अशी वेळ कधीच कुणावर येऊ नये. सगळ्यांनी एकत्र मिळून मिसळून राहावं. जोपर्यंत आहे तोपर्यंत असंच वाटतं नेहमी. पण चला, हे काही गोष्टी आहेत त्या होणारच आहेत. ह्याला आपण काहीच नाही करू शकत. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. म्हणजे बघा ना, दिवस एकच पण आठवणी हजार. मुलाचा बर्थडे, स्वामी दर्शन, गिफ्ट आणि भावनिक क्षण. आयुष्य असंच असतं, कधी हसू, कधी डोळे पाणवतात, पण शेवटी मन मात्र भरून येतं. तर मंडळी, हा होता माझा आजचा स्पेशल बर्थडे ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.